हॅलो वॉरियर्स, 2 मिनिटांची तयारी काही तासांपेक्षा भारी या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आपल्या वॉरियर ऑफिसर 2.0 या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुमचं खूप खूप स्वागत. आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे याच्यामधला हा तिसरा दिवस आणि तिसरा पार्ट आहे आणि इथे अगेन आपण काही महत्त्वाचे पॉईंट, आयोगाचा अतिशय फेवरेट असणारा टॉपिक आणि तितकाच विद्यार्थ्यांना अवघड जाणारा जो टॉपिक आहे त्याच्यातले काही पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. आजचा प्रश्न आहे, डॅश डॅश या वृत्तपत्रात न्यू लॅम्प फॉर ओल्ड या नावाची अरविंद घोष यांची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. ते कोणतं वृत्तपत्र आहे जिथे ज्या वृत्तपत्रातून अरविंद घोष यांची न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही जी एक मालिका होती, लेखमाला होती, ती प्रसिद्ध झालेली होती. ऑप्शन्स आहेत सुबोध पत्रिका, दीनबंधू, अरुणोदय आणि इंदुप्रकाश. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे इंदुप्रकाश. इंदुप्रकाश या वृत्तपत्रामधून अरविंद घोष यांची न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही जी एक लेखमाला आहे ती प्रसिद्ध झालेली होती. मग हे जे इंदुप्रकाश आहे हे सुरू झालेलं होतं 1862ला मुंबई या ठिकाणी सुरू केलेलं होतं विष्णू परशुराम पंडित यांनी. ठीक आहे, त्यांना जी नोकरी होती त्या सुरक्षित नोकरीचा त्याग करून त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं आणि हे वृत्तपत्र 1924 पर्यंत सुरू होतं. हे जे वृत्तपत्र होतं ते मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेतून प्रकाशित होत होतं. याच्यामध्ये मराठी विभागाचे जे संपादक होते ते जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते. नावं लक्षात ठेवा कारण असे प्रश्न येतात. जोड्या लावायला जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला एका बाजूला वृत्तपत्र आणि एका बाजूला संपादक विचारले जातात. इंग्रजी विभागाचे पहिले 4 महिने जे संपादक होते ते होते न्यायमूर्ती रानडे. सो इंदुप्रकाशच्या बाबतीत न्यायमूर्ती रानडे यांचं कार्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन नंतर सर नारायण चंदावरकर हे सुद्धा या विभागाचे, इंग्रजी विभागाचे संपादक होते आणि त्यांनी या वृत्तपत्रामध्ये पॉलिटिकल ऋषी या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. इथे सुद्धा प्रश्न बनू शकतो, पॉलिटिकल ऋषी या नावाने सर नारायण चंदावरकर यांनी कुठल्या वृत्तपत्रात लेखन केलं किंवा इंदुप्रकाशमध्ये सर नारायण चंदावरकर यांनी कुठल्या नावाने हे केलं होतं, लेखन केलं होतं, तर पॉलिटिकल ऋषी या नावाने. त्याचबरोबर नर फाटक हे सुद्धा या वृत्तपत्राचे काही दिवस जे आहे ते संपादक होते. त्यानंतर ऑप्शनमध्ये असणारी पुढची वृत्तपत्र जर आपण पाहिली तर सुबोध पत्रिका अगेन एक महत्त्वाचं आहे. 1873ला हे सुरू करण्यात आलेलं होतं. हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं आणि 1873ला हे सुरू झालेलं होतं. या वृत्तपत्रामध्ये समाजकारण आणि धर्मकारण या विषयीचंच लेखन जे आहे ते असायचं. राजकारणाशी रिलेटेड लेखन शक्यतो याच्यामध्ये नसायचं. समाजकारण आणि धर्मकारण हे याचं प्रमुख क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सुबोध पत्रिकेचं ब्रीद वाक्य होतं सत्यमेव जयते. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रार्थना समाज आयोगाचा फेवरेट आहे त्यामुळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन होता दीनबंधू. 1 जानेवारी 1877ला पुणे या ठिकाणावरून कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलेलं होतं आणि पुढे जाऊन 9 मे 1980ला मुंबईमधून सुद्धा दीनबंधू प्रकाशित व्हायला लागला आणि त्याचे जे संपादक होते ते होते नारायण मेघाजी लोखंडे. रिसेंटली झालेल्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे आणि एकाच पेपरमध्ये 2 ठिकाणी प्रश्न होता. म्हणजे एकदा दीनबंधू आणि नारायण मेघाजी लोखंडे असं तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये विचारलेलं होतं अँड देन पुढे जाऊन जोड्या लावायला जो प्रश्न होता तिथे एका बाजूला वृत्तपत्रांमध्ये दीनबंधू होता आणि दुसऱ्या बाजूला नारायण मेघाजी लोखंडे होतं. तर हे दोन्ही अँगलनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक वृत्तपत्र आपण ऑप्शनमध्ये पाहिलेलं अरुणोदय. 1866ला ठाण्यामधून हे सुरू करण्यात आलं. काशीनाथ विष्णू फडके यांनी हे सुरू केलेलं आहे आणि या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे बातमीदार नेमण्याची प्रथा ही अरुणोदयनेच सुरू केलेली आहे. लक्षात ठेवायला इझी आहे, अरुणोदय झाला काहीतरी नवीन सुरुवात झालेली आहे म्हणजेच बातमीदार नेमण्याची प्रथा अरुणोदय या वृत्तपत्राने सुरू केलेली आहे. सो काही मिनिटाच्या तयारीमध्ये आपण बऱ्याच तासांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सिरीज नक्कीच तुम्हाला आवडत असेल अशी मला आशा आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जो प्रश्न आहे तो म्हणजे जो होमवर्क मी देते, ॲटलिस्ट 5 वृत्तपत्र जी तुम्हाला करायची आहेत कशातून, PYQ मधून 5 वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक जे आहेत
ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. आत्ता जे आपण पाहिले ऑप्शनमधले 4 ते सोडून याच्या व्यतिरिक्त 5 वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक, आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या वृत्तपत्राचं एखादं वैशिष्ट्यसुद्धा तिथे मेन्शन करू शकता. सो अशा पद्धतीने जर तुम्ही कमेंट करून सांगत असाल तर ऑब्व्हियसली तुमचा अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतो. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर न विसरता करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.